नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. दामिनी म्हणते, वहिनींनी जर मला खाण्यापिण्याची मनाई केली असती तर किती अवघड झालं असतं. बरं झालं फक्त बोलण्याची मनाई केली आहे वहिनींनी. न खाता जगूच शकले नसते. इनफॅक्ट कुठल्याही माणसाने न खाता जगणं इम्पॉसिबल आहे आणि मला तर इम्पॉसिबलच आहे बाबा. मी अशा विचित्र शिक्षा मलाच का देता? सगळ्यांना सोडून देता. कधी मला अशा विचित्र शिक्षा द्यायच्या, कधी काल लाल करायचा, तर कधी काहीतरी काम सांगायचं, कधी मोलकरीनच बनवायचं. वहिनीने हवं ते माझ्याकडून शिक्षेच्या रूपात ते करून घेतात. सगळ्यांना सोडतात आणि मलाच का टार्गेट करतात वहिनी? आणि आत्ता मला ही विचित्र अशी शिक्षा दिली आहे, काय तर बोलायचं नाही. न बोलता माणूस राहू शकतंय का? आणि मी तरी कशी राहू शकते? एक तर मला इतकी बडबड लागते आणि त्यात वहिनीने अशी विचित्र शिक्षा दिली की बोलायचंच नाही. आता तुम्ही सांगा मी कशी गप्प राहू? आत्ता जर मी बोलत असते तर सावित्रीला बोलवलं असतं, चांगली झापली असती, फाड फाड फाड. मला काय हवं नको ते सांगितलं असतं, तिच्याकडनं सगळं काम करून घेतलं असतं. पण नाही, वहिनींनी अशी मला बेकार शिक्षा दिली आहे. मी काही सांगू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही. पण वहिनी का असं करता माझ्या बाबतीत? बिचारी आता दामिनी इतका विचार करत असते आणि तिला वाईटही वाटत असतं. या घरात एकही व्यक्ती नाही की जिला माझी काळजी आहे, प्रेम आहे. कोणीतरी येईल आणि मला काहीतरी सांगेल, शक्यच नाहीये. माझी काळजी कुणालाच नाहीये. दामिनी म्हणते, आता मी एक काम करते, जाते स्वतः किचन मध्ये, स्वतःच्या हाताने प्लेटमध्ये नाश्ता घेते, स्वतःच खाते. कुणाला काळजी आहे का माझी? कुणी येतंय का प्रेमाने? करतंय का माझी चौकशी? दामिनी स्वतःलाच म्हणते, दामिनी तू जर आता कुणाशी बोलली ना तर बघ, अजिबात बोलू नको कुणाशी. आणि इतकी घाबरलेली असते शिक्षेला, ती म्हणते अजिबात बोलायचं नाही. आणि बेडरूम मध्ये एकटे असते तरी तोंडावर बोट ठेवते, कारण वहिनीने जर बघितलं तर अजून एक दिवस वाढेल. मला आता शिक्षा अजून भोगायची नाहीये, मला ही शिक्षा संपवायची आहे. इकडे आता किचन मध्ये अहिल्या आलेली असते आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवायचे. स्वाती तू मला मदत कर. हो मॅडम, तुम्ही सांगा, मी मदत करते. कच्चा भेद लगेच बनवायला घे. हो मॅडम, लगेच आपण सुरुवात करूया. मॅडम, सावित्रीताई सांगत होत्या की आपल्या पारूच्या हाताला जी चव आहे ना मोदकाची, ती कुणाच्याच हाताला येत नाही. ती इतकी सुपर बनवते, तेवढी सुपर कुणीच बनवू शकत नाही. किचन मध्ये डब्बे तयार करायला गेलीये, तिला बोलू का? ती खूप छान बनवते असं ऐकलंय. अहिल्या म्हणते, हे काय चाललंय इथे? माझ्या शब्दाला काही किंमतच राहिली नाही का? जेव्हा तुला एखादी काही काम सांगते तेव्हा ते तू करणं अपेक्षित असतं. इतर कोणाला सांगून ते काम करणं अपेक्षित नसतं. तुला सांगितलंय म्हटल्यावर तूच करायला पाहिजे ना. कळतंय का काही बोललेलं? आता गुपचूप बसायचं आणि मी सांगते तेवढे पटापट मला काम करू लागायचं. सॉरी मॅडम. ते गोष्टीला कशाला लागते का पारू? तिच्याशिवाय काही काम होत नाही का? ती कोण लागून गेलीस ग? आता स्वतःच्या हाताने मोदकाची सगळी तयारी करत असते आणि अहिल्या सुद्धा सुपर असे मोदक बनवत असते. सगळं काही स्वतः करत असते अहिल्या. तिला खूप हौस असते आणि सगळं काही मन लावून करत असते. त्यातलं त्यात देवबाप्पाचं म्हटलं की ती अजूनच इंटरेस्ट घेत असते आणि खूप छान पद्धतीने करत असते. दामिनी असते, मी काय करू मला कळतच नाहीये. इतकी लागली आहे की पोटात कावळे कोकताय. दामिनी अगदी रडायला लागलेली असते, देवा मला सांग मी काय करू, पण मला भूक लागली आहे रे. एवढ्यात न्यू सासू मॉम ओरडत आलेली असते. दिशा, दामी, मी एकटीच बसले होते माहितीये का? माझ्या डोक्यात असाच एक थॉट आला, तुझ्या आयुष्यात काय होणार आहे पुढे? काही आहे का फ्युचर? बिंडोके, काही अक्कल नाहीये स्वतःची. पुढे आयुष्यात काय होणार आहे? बिंडो कुठलची? काय म्हटलीस? म्हणजे अगं तू बघ ना, वर्षातले अर्धे दिवस शिक्षा भोगण्यातच जातात. प्रीतम, पारू, आदित्य, प्रिया यांना तुझ्यासारखी शिक्षा मिळत नाही. तुला अगदी हटके शिक्षा असते, सगळ्यांपासून वेगळी, आणि त्यांना अगदी नॉर्मल अशी शिक्षा असते. म्हणजे तुझी जी जाव आहे ना, म्हणजे तुझी वहिनी साहेब किती भेदभाव करतात ग. आणि दामिनी, तुला अशी वेगळी ट्रीटमेंट का? तुला अशी शिक्षा का असते? त्या लोकांना असते का अशी शिक्षा? दिशा आता दामिनीच्या डोक्यात विष कालवून देण्याचा प्रयत्न करत असते. दामिनी आता ही जे सांगतेय त्याने बावचाळ्यासारखी करणार आणि जाऊन अहिल्यासमोर तमाशा घालणार. आणि दामिनीला तमाशा घातला की परत शिक्षा मिळणार. आणि हे सगळं होऊन दिशाला मात्र आनंद मिळणार. म्हणून दिशा काहीही तिच्या डोक्यात भरवत असते आणि दामिनी सगळं काही ऐकत असते. दामिनी बिनडोकच असते, तिला स्वतःचं डोकं नसतं. दुसऱ्याने काही सांगितलं की बरोबर तसंच ती ऐकत असते. आदित्य एवढं काय सगळं केलंय त्याने, आधी घराच्या बाहेर राहिला, आता घरात आला. त्याला सुद्धा अहिल्याने मदत केली की इन्व्हेस्टर म्हणून किती पैसे दिले. तो प्रीतम, त्याचं काही एवढं नाहीये. चुकांवर चुकाच केल्या आयुष्यभर, त्यामुळे फारसं कोणी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नाहीये किंवा त्याला कोणी धरतही नाही हिशोबामध्ये. सिरियसली तर अजिबात कोणी घेत नाही. आता जी चूक केली आहे प्रीतमने ती किती मोठी आहे. 50 लाख रुपये हरवून आलाय तो. जोक नाहीये, 50 लाख रुपये. एवढी मोठी अकाउंट अफरातफर केली आहे की हरवली आहे त्याचं त्याला माहिती. पण तो सांगतो तो खरं की चोरीला गेलेत. तरी अहिल्या काहीही म्हटली का? काहीच नाही. मला काय सांगितलं, माझे पैसे आणून दे. दुसरी काही शिक्षा केली का? घरातनं बाहेर काढलं का? कंपनीतून बेदखल केलं का? नाही. पण तू दामिनी एवढंच काही केलं तर वहिनी तुला किती शिक्षा देतात, काय हटके शिक्षा देतात. कशाला हवं तुला अशी वेगळी वागणूक का? त्यांची मुलं आहेत म्हणून त्यांना वेगळी वागणूक. आणि तू परकी आहे, तिची जाऊ आहे,
तर तुला बघ कसली वागणूक आहे. आता दामिनीच्या डोक्यात दिशा काय काय भरवत असते की बस. ही मूर्ख लगेच विचार करायला लागलेली असते, वहिनी का असं वागतात, खरंच मलाच का नेहमी वेगळी शिक्षा देतात, काय मिळतं वहिनीला असं वागून. दामिनी, तुझा नवरा या घरात नाही त्यामुळे तुला डिमांड नाही. तुझा नवरा जर असता तर थोडंफार डिमांड असता, पण कसं आहे ना, अवघड आहे ग सगळं दामिनी तुझं. म्हणूनच म्हटलं फ्युचर काय तुझं दामिनी, काही होऊ शकत नाहीये. बघ की तुझा नवरा जर आता या घरात असता त्याच्याकडे बघून काहीतरी झालं असतं, पण आता आहे का काही. त्या अहिल्या अगदी वाट बघून असते कधी तू चूक करते आणि कधी ती शिक्षा देणार. दिशाने दामिनीचे इतके कान भरवलेले असतात अहिल्या किंवा पूर्ण घराविषयी. दामिनी आता काहीतरी मोठा स्फोट करणार यात काही शंकाच नाही, कारण दिशाला तो स्फोट झालेलाच बघायचा असतो. दामिनी आता पेटलेली असते, जे काही होतंय ना दिशा त्या माझ्या मूर्ख नवऱ्यामुळे होतं. त्याला स्वतःची अक्कल नाहीये, सारखा वहिनी 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 करत असतो आणि तो काही बोलत नाही, त्यामुळे मला काही डिमांड नाहीये घरात. त्याला अक्कल नाहीये, पागल मूर्ख काय काय नवऱ्याला शिव्या दिलेले असतात त्या दामिनीने. दामिनी म्हणते काय वाळवंटात खेळ खेळत असतील तर तिकडेच खेळू दे की, मला काय देणं घेणं. दिशा म्हणते दामी, तुला माहिती आहे का वेगळाच काहीतरी डाऊट येतोय. कसला डाऊट. मला असं वाटतं मोहन अंकलने वेगळा संसार थाटला की काय तिकडे, म्हणून इकडे येण्याचं ते नावगावच घेत नाहीये, तुला विचारपूस करत नाही, इकडे यायचं असं म्हणतच नाहीये, तिकडे तिकडेच राहतोय. 100% नवीन संसार थाटला असणार आहे. मी आता बावचळलेली असते आणि विचार करते की खरंच नवीन संसार थाटला असेल का मोहनने. पहिले कसं काही दिवसांनी परत घरी यायचे, विचारपूस करायचे, तुझ्या सोबत राहायचे, पण आता नावच घेत नाहीये. मला वाटतंय, म्हणजे मला खात्री, म्हणजे मी 100% सांगते मोहन अंकलने दुसरं लग्न केलं, दुसरा संसार थाटला, म्हणून तुझी गरजच नाहीये इकडे येण्याची आणि भेटण्याची. दुसरी बायको केली, तिच्या नादामध्ये येते आणि पहिल्या जुन्या बायकोला विसरले, नवीन संसाराच्या मागं लागले मोहन अंकल. मग कशाला येणार इकडे जुन्या बायकोकडे. दामिनी, अवघड आहे ग तुझं. दामिनीच्या डोक्यात आता किड्यांनी अगदी गोंगाट केलेला असतो, इतकं काय तिने काय काय भरवलेलं असतं अहिल्याच्या विषयी, मोहनच्या विषयी. दामिनी आता मोठा स्फोट करणार यात काही शंकाच नाही. बरोबर आता दिशाने आग लावलेली असते आणि तिथून आता निघून गेलेली असते आणि दामिनी काय बडबड करायला आता सुरुवात करणार. इकडे आता अहिल्या सगळी काही तयारी करत असते मोदकाची, पटपटपट मोदकाची तयारी करत असते आणि अगदी मन लावून अशी अहिल्याने मोदक बनवत असते. खूप छान असे मोदक बनवण्याची तयारी चाललेली असते. कारण वगैरे सगळं काही तयार झालेलं असतं, आता डायरेक्ट मोदक तयार करायलाच घेतलेले असतात. सुंदर असे उकडीचे मोदक बनवण्याचं चाललेलं असतं आणि खूप उत्तम असे मोदक बनवलेले असतात. स्वाती असते अहिल्याच्या हाताखाली काम करत असते. वा अहिल्या मॅडम, काय घमघमा सुटलाय मोदकांचा, एक नंबर. फार मोदक ठेवतीये गॅसवर, नैवेद्य दाखवल्याशिवाय कुणालाही हात लावू देऊ नको. हो मॅडम तुम्ही जा, आम्ही लक्ष देते. काही छान असं तयार केलेलं असतं, सगळं व्यवस्थित काही केलेलं असतं. आता फक्त नैवेद्य दाखवायचा की मग सगळ्यांना खायला द्यायचे. तिला सगळं काही छान असं करते आणि आता तिला म्हणते लक्ष ठेव, उकडले की बाजूला काढून ठेव आणि सगळं साफ कर, तोपर्यंत मी आलेच. हो मॅडम तुम्ही जा, मी सगळं काही आवरते, अगदी बिंदास्त जा. तिला आता बाहेर निघून गेलेली असते, सगळं काही छान अशी तयारी वगैरे केलेली असते आणि ती आता बाहेर निघून जाते. छान असे मोदक तयार करून किचनवर ठेवलेले असतात. आता फक्त नैवेद्य दाखवला की खाणार असतात. आता नैवेद्य विचारे एकटेच ताटामध्ये असतात, अजून देवाला दाखवले की मग यांना सगळ्यांना मिळणार. ती किचनवर तशी ताटामध्ये मोदक ठेवते आणि काहीतरी काम येतं म्हणून स्वाती तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यात काय ही मूर्ख दामिनी आलेली असते आणि नको ते खोडं करून बसणार ती आणि परत शिक्षा भोगणार. आता मोदक ठेवलेले असतात नैवेद्यासाठी, एवढ्या मेहनतीने बनवले, नैवेद्य दाखवला तरच खायचे असतात. दामिनी आता किचन मध्ये आलेलीच असते, मोदक बघते. वाव मोदक, तेही गरमागरम उकडीचे मोदक, इतका आनंद झालेला असतो. मोदक बघून झाल्यावर उकडणारे ताटात ठेवलेले छान असे मोदक तिला दिसतात. ती पटकन इकडे तिकडे बघते आणि ते मोदक खायचे असतात तिला. आता किती काळजी आहे वहिनींना किंवा घरच्या लोकांना माझी किती काळजी आहे माहिती आहे ना. मला मोदक आवडतात म्हणून वहिनीने माझ्यासाठी स्पेशल मोदक बनवलेत. बघितलं ना वहिनी किती प्रेम करतात माझ्यावर, मायासाठी बनवलेत मोदक. खूप भूक लागली होती ना म्हणून हे मोदक मायासाठी आणलेत. देव जेव्हा देतो ना तेव्हा छप्पर फाडून देतो बघा. दामिनी म्हणते आता छान मनसोक्त आस्वाद घेणार आणि पोटभर असे मोदक खाणार. दामिनीने पटापट पटापट मोदक खायला सुरुवात केलेली असते, मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि मोदक एकदम खायला लागलेली असते, कारण तिला बिचारीला भूक लागलेली असते. दामिनी इतक्या स्पीडमध्ये हे मोदक खात असते, तिने कुणाचा काही एक विचार केलेला नसतो. नैवेद्य दाखवला का, कुणाला विचारून खावं की काय, काही नाही. मोदक दिसले आणि लगेच खायला सुरुवात करते. मोदक असतात, फुंकर मारून मारून ती मोदक खात असते. कोणी येतं का बघते आणि गप्पागप मोदक खात असते. आता अहिल्याने पूजा वगैरे केलेली असते आणि तर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचे. स्वातीने नैवेद्याचं ताट आणलेलं असतं. तिच्या हातामध्ये स्वाती आता नैवेद्याचं ताट देते. बाप रे, हे नैवेद्य गणपतीला दाखवायचं होतं आणि मग मी खाणार होते. मी नैवेद्य दाखवायच्या आधीच खाल्लं. अरे बापरे, आता काय करायचं. देवा सॉरी, आम्हाला माहित नव्हतं तुला नैवेद्य दाखवायचं आहे, त्याच्या आधीच मी खाल्लं. खरंच सॉरी रे देवा. देवा त्याचं काय झालं, मला खूप भूक लागली आणि समोर मोदक दिसले, इतके छान मोदक दिसले, मी पटापट पटापट खाऊन टाकले.
माहिती असं तर मी नसते खाल्ले रे देव बाप्पा, पण खरंच सॉरी हा, माझ्याकडून चूकच झाली. बापरे, आता वहिनींना जर हे समजलं तर वहिनी मोठ्यातली मोठी शिक्षा मला करणार. गणपती बाप्पा गरीब भुकेल्या भक्ताची रक्षण कर रे, ए गणपती बाप्पा रक्षण कर. त्याने आता पूजा वगैरे केलेली असते. आता मात्र नैवेद्य दाखवायचा असतो, तेवढ्या श्रीकांत सुद्धा आलेले असतात. ती वगैरे झालेली असते. गणपती बाप्पाला छान असा नैवेद्य ठेवता. श्रीकांत म्हणतात आता मोदक खाता येणार आहे आपल्याला. अग्रसंगीत पूजा वगैरे झालेली असते. बिचाऱ्या देवाला नैवेद्य सुद्धा मिळालेला असतो. अहिल्याला माहितीच नाही की नैवेद्य आहे तो उष्ट आहे, म्हणजे दामिनीने आधीच खाल्लेला आहे. श्रीकांतला आता मोदक खायचा असतो. कधी एकदा मोदक खाईन असं झालं होतं गा अहिल्या. अहिल्या आता नैवेद्य वगैरे दाखवते आणि दामिनीला म्हणते, दामिनी आजचा दिवस खूप छान आहे आणि मी सुद्धा आनंदी आणि माझा मूड पण छान आहे. मी असं ठरवलंय की आजच्या दिवशी तुझी शिक्षा माफ करून टाकते. म्हणजे न बोलण्याची जी शिक्षा दिली आहे तुला की गप्प राहायचं, ती शिक्षा माफ, तू बोलू शकतेस, तुला मी माफ केलं. चल आता दामिनी मोदक खा. वहिनी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जेव्हा समोर देवाला नैवेद्य दाखवत होता मला असं झालं हा मोदक मी कधी खाईल. बघा इतका आवडलाय मला हा मोदक. त्यांचा वास सगळ्या घरभर पसरला होता. वहिनी फार आवडतात वहिनी मोदक. मी आता परमिशन देताय ना तर मी आता खाऊ शकते मोदक. वहिनी मी खाती हा मोदक. आता परत गपागप ही खायला लागलेली असते. श्रीकांत इतकं विचित्र तोंड करून तिच्याकडे बघतो आणि अहिल्याला सुद्धा गंमतच वाटते. दामिनी अगदी लहान मुलीसारखी वागत असते. तसके तोंड भरून तिने मोदक खाल्लेला असतो. दादासाहेब एक नंबर मोदक या, फार मस्त मोदक आहे. दादासाहेब म्हणतात छान छान, वा 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 वा, आणि स्वतःच खात असते. आदाशासारखे ती एकामागे एक मोदक खातच असते. आता अहिल्या तिच्या जवळ उभा राहून तिची गंमतच बघत असते. म्हणते काय खायचे ना, पोटभर तेवढे मोदक खा. आता दादासाहेब आणि अहिल्या अगदी तिच्या तोंडासमोर उभा असतात तरी तिला काही फरक पडत नाही. डोळे झाकून ती मोदक खात असते. आता गच्च तोंड भरून तिच्या तोंडामध्ये मोदक असतो. आता काय ना, मोदक कमाल झालेत, एक नंबर असे मोदक झालेत. पण माझ्या पोटात जागा नाही हो, एकही मोदक खाऊ शकत नाहीये. बस आता एवढेच मोदक, बस गच्च भरलंय हो माझं पोट. आता मी खाऊ शकत नाहीये वहिनी मोदक. अहिल्या आणि श्रीकांत हिच्याकडे एकटक बघत थांबलेले असतात. बस आता माझं पोट भरलं, आता मी खाऊ शकत नाही बाबा. अहिल्या म्हणते नाही नाही असं कसं दामिनी, अर्धवट ताट सोडून तू जाऊ शकत नाहीये, सगळे मोदक तुला खायला लागणार आहे. नाही वहिनी माझ्या पोटात जागा नाही हो. अगं नाही, तुला खायला लागणार म्हणजे लागणारच. अहिल्या आता जबरदस्ती करत असते दामिनीला, हे सगळं तूच संपवायचंय, सगळे मोदक संपवायचे तरच इथून हलायचं, मी काय तुला हलू देणार नाहीये. अहो हे काय नाही खायचेत, मला जागाच नाहीये पोटात. वहिनी म्हणते वहिनी मला माफ करा, आय एम सॉरी. मला माहित नव्हतं हे मोदक नैवेद्यासाठी बनवताय आणि मला माहिती असतं तर मी खरंच हात लावला नसता. माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य करतेय. मला खूप भूक लागली होती मगाशी आणि काय खावं आणि काय नाही मला कळत नव्हतं. किचन मध्ये आले, इतके सुंदर मोदक मला समोर दिसले, मग मला काय राहवलं नाही आणि मी गप्पागप्प अशी मोदक खायला सुरुवात केली. करायच्या आधी, नैवेद्य द्यायच्या आधीच मी खाल्ले वहिनी, खरंच माझ्याकडनं चूक झाली. तिला म्हणते दामिनी मोदक खायचीच गोष्ट आहे आणि मोदक खाण्यासाठीच बनवले होते. ते दाखवले की सगळ्यांना मिळणार होते, मग नैवेद्य दाखेपर्यंत सुद्धा तुला जरा सुद्धा थांबता आलं नाही का? संयम नावाची गोष्ट शिल्लक आहे का दामिनी? मोहन काय खात असेल, काय राहत असेल, कशा परिस्थितीत राहतोय चौकशी तरी केली का? आणि स्वतः मात्र काय खाऊ नये काय नाही. दामिनी काय ग असं, नवऱ्याची जरा पण काळजी नाही का तुला? काम करायला गेले, कष्ट करायला गेले की मजा मारायला गेले मला माहितीच नाहीये वहिनी, मग का त्यांची चौकशी करू मी? कांत म्हणते दामिनी काय बोलतेस, कळतंय का तुला? काही अक्कल आहे का बोलण्याची? तोंडाला येईन ते बोलत सुटलीयस का तू? विचार करतेस का जरा? तिकडे मजा करायला गेलेला नाहीये, कामासाठी गेलाय. कंपनीचं महत्वाचं प्रोजेक्ट बघतोय तो, त्यासाठी गेलाय, मजा करायला गेलेला नाहीये. आणि काय ग हे तुझ्या डोक्यात कुठून विचार आलाय मजा करायला गेलाय? आता खूप चिडलेला असतो आणि दामिनीला खूप सुनावतो, विचार करून बोलत जा, उगाच बोलायचं म्हणून बोलत जाऊ नको. कष्ट करायलाच गेले ते कष्टच करताय, मी कुठे नाही म्हणते की ती कष्ट करत नाहीये, मी नाही म्हणतच नाहीये. कोण आहे? नाही सांगा तुम्ही, मी कोण आहे? मी बायको आहे ना? असे वाऱ्यावर सोडून गेले त्यांना तरी पटतंय का? माझी चौकशी नाही काय नाही, गेले ते गेलेच. ते आंतरराष्ट्रीय लेवलला कुठेतरी करू दे की काम. म्हणून असं बायकोला कोणी वाऱ्यावर सोडतो का? त्यांनी का सोडलंय मला वाऱ्यावर? तिने खूप काही बोललेली असते, तिला बरोबर पट्टी पडवलेली असते दिशाने आणि दामिनी तसंच बोललेली असते. इकडे आता प्रीतम त्या पब मध्ये आलेला असतो, तिथे पैशांवर पत्ते वगैरे खेळत असतात, मोठं काहीतरी ते रॅकेट असतं. आता काल प्रीतमने बघितलेलं असं त्याचा मित्र कसा मिनिटाला डबल पैसे कमवतो, तो सुद्धा बरोबर घरातले 50,000 रुपये घेऊन आलेला असतो. त्या मित्राला म्हणतो तू म्हटलं होतं ना पैशांचं काम कर, पैशांचं काम कर. हो यार मी तुला म्हटलं होतं पैशांचं काम करीन, पण सॉरी या माझ्याकडनं नाही होते. 30,000 तुझ्याचमुळे जिंकलोय रे मी. एक काम कर, अजून थोडा वेळ इथे थांब, मी अजून पैसे जिंकतो. आता प्रीतम आणि तो मुलगा दोघेही तिथे ते खेळायला लागलेले असतात पैशांवर पत्ते आणि खूप पैसे लावत असतात आणि तसे डाव जिंकत असतात. तो म्हणतो प्रीतम तू माझ्यासाठी लकी आहेस, तू इथेच म्हणून मी इतके पैसे जिंकतो. परत एक डाव जिंकलेला असतो, परत दुसरा डाव लावलेला असतो.
आता प्रीतमला सुद्धा लालच यायला लागलेली असते की एवढे मिनिटात पैसे कमवता येतात. आता नवीन गेम चाललेला असतो. प्रीतमला तो मुलगा म्हणतो की तू आकडा सांग, तो आकडा लाव. प्रीतमला सगळं काही नवीन असतं, त्याला काही माहितीही नसते. तो अगदी गोंधळून जातो. 5-5 आता लगेच 5 आकडा लावलेला असतो. परत प्रीतमची टीम जिंकलेली असते, म्हणजे तो मुलगा परत जिंकतो आणि प्रीतमला म्हणतो यस तू माझ्यासाठी खरंच लकी या. कालपासनं माझ्याजवळ बसतोय, तुम्ही इतका काय पैसा कमवतोय की बस. 1,00,000 रुपये झाले आपल्याकडे, इतका पैसा जिंकलोय आपण. प्रीतम म्हणतो काय? हो 1,00,000 रुपये. प्रीतमला आता धक्का बसलेला असतो. 1,00,000 रुपये? हो सगळे पैसे आपले आहेत. तुझे पैसे बाबा, माझे नाही, तुझे पैसे आहेत. प्रीतमला लालच लावतो आणि म्हणतो अजून जर पैसे असते ना आता डबल टिबल पैसे केले असते, पण नाही ना यार, आपल्याकडे नाही ना तेवढा पैसा. तुझ्या पैशांचा प्रॉब्लेम आजच सॉल्व्ह झाला असता, एवढा पैसा लावला असता की लगेच दुप्पट झाले असते. प्रीतम आता तो मुलगा जेव्हा म्हणतो की अजून पैसे असते लावले असते तर या गोष्टीचा विचार करायला लागतो. आणि प्रीतमला लगेच आठवतं की सकाळी कपाटामध्ये मला 50,000 रुपये मिळाले होते आणि ते तसेच खिशात टाकले होते. ते 50,000 रुपये माझ्याकडे आहेत. हा म्हणतोय त्याप्रमाणे जे हे पैसे लावले तर हे डबल होणार, मग काय आपला फायदाच होणार. मग पैशांचा प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होणार. एका मिनिटात जर 1,00,000 रुपये कमवलेत, ते 50,000 टाकले तर एवढेचे एवढे पैसे लावले तर डबल टिबल होणार. मग आता प्रीतमला लालच आलेली असते आणि प्रीतम सुद्धा आता ह्या मुलाचं नादी लागून नको ते काम करायला लागणार असतो. प्रीतमला हा विचार करताना अगदी घामाघूम झालेला असतो, कारण ही रिस्क असते. पैसे जर हरले तर जेवढे पैसे तेवढेही जाणार आणि वरून त्याच्यावर कर्ज होणार. प्रीतम आता या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागलेला असतो. त्या मित्राने अशी काय लालच दाखवलेली असते आणि प्रीतमची सुद्धा मजबुरी असते. त्याला लवकरात लवकर पैसा कमवायचा असतो, थोड्या वेळात जास्ती पैसा कमवायचा असतो, म्हणून प्रीतम हा शॉर्टकट करायला बघतो. मित्रांनो आपण बघूया प्रीतम आता शॉर्टकटने चाललेला आहे. शॉर्टकटने जाऊन त्याला पैसा मिळणार का आणि तो सक्सेस होणार का? जर प्रीतम सक्सेस झाला नाही तर डबल पैशाला डुबणार. आधीचे 50,00,000 आणि आत्ता गुंतवतो ते पैसे, इतके पैसे प्रीतम कसे फेडणार? प्रीतमची नको ती फजिती होणार आणि नको ते संकट स्वतःवर ओढवून घेणार. बघूया मित्रांनो आता पैसे लावणार का प्रीतम मित्राच्या नादाला लागून, की सहज तिथून निघून जाणार? हे सगळं जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.